पहलगाम हल्ला आणि नंतर ऑपरेशन सिंदूरमुळे भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाची परिस्थिती सध्या तात्पुरत्या युद्धविरामामुळे नियंत्रणात आहे। पण हा युद्धविराम केवळ रविवार 18 मे पर्यंतच लागू असल्याचं विधान पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे त्यांच्या या दाव्यावर भारताकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। डीजीएमओच्या संभाषणादरम्यान युद्धबंदी 12 मे पर्यंत वाढवण्यात आली। 12 मे रोजी डीजीएमओ पुन्हा बोलले तेव्हा युद्धबंदी 14 मे पर्यंत वाढवण्यात आली। तर 14 मे रोजी पुढील चर्चेमुळे युद्धबंदी 18 मे पर्यंत वाढवण्यात आली असं यावेळी दार यांनी पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहामध्ये सांगितलं। बातमीपत्राला सुरुवात करूयात। भारतानं दणका दिल्यानंतर आता पाकिस्तान चांगलाच नरमलाय। काश्मीरच्या वादावर तोडगा काढण्याची इच्छा पाकिस्ताननं बोलून दाखवली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपण भारतासोबत शांतता चर्चेमध्ये सहभागी होण्यास तयार आहोत असं सांगितलं आणि यामध्ये काश्मीर वाद आणि पाणी वाटप यासह द्विपक्षीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारताला व्यापक चर्चेसाठी त्यांनी आमंत्रित केलंय। तर पाकिस्तानी पंतप्रधानांचं हे ताजं वक्तव्य भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी 18 मे पर्यंत वाढवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आलेलं आहे।